मार्गावर वाशिम शहरातून जाणाऱ्या 13 पैकी 9 किलोमीटरच्या रस्ता निर्मितीचं काम सुरू आहे। या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। अनेक ठिकाणी किरकोळ अपघातही घडले होते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागलेला। तर वाहनधारकांची मोठी दमछाक होतीये, त्यामुळे रस्ता लवकर पूर्ण करून खुला करावा अशी नागरिकांची मागणी आहे। याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल। अकोला हैदराबाद महामार्गावर वाशिम शहरातून जाणाऱ्या या 9 किलोमीटरच्या रस्त्याला गेल्या 4 महिन्यापासून सुरुवात झालेली आहे। पूर्वीचा डांबरीकरण असलेला रस्ता आता सिमेंट काँक्रीटचा रस्ता होणार आहे। गेल्या 4 महिन्यापासून याचं काम सुरू आहे, मात्र हे टप्प्याटप्प्यामध्ये काम सुरू असल्याने अनेक वेळा किरकोळ असे अपघात झालेले, तर याच्यावर जे जड वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळं नागरिकांना असेल किंवा प्रवाशांना असेल इथं मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे। अनेक वेळा या रस्त्यावर जाताना किरकोळ अपघात झालेले आहेत। अनेक वेळा इथं पाहायला गेलं तर सूचना फलक लावायला पाहिजे होते, तेही लावण्यात आलेले नाहीत। त्याही पलीकडे जाऊन अपघात कसे टाळता येतील यासाठी कुठली जनजागृती करण्यात आलेली नाही। एकूण जर पाहायला गेलं तर या रस्त्याच्या कामाबद्दलही अनेक नागरिकांनी शंका उपस्थित केलेली आहे, कारण की जुन्याच रस्त्यावर नवीन रस्ता तयार करण्याचं काम हे केलं जात आहे। इथं कुठल्याच प्रकारचे खोदकाम वगैरे किंवा नवीन चांगल्या पद्धतीचं इथं स्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं नाही। त्यामुळं हा रस्ता टिकेल की नाही अशी शंका उपस्थित व्हायला लागलेली आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। अतिवृष्टीमुळे यंदा पूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेलाय, त्यामुळे शेतकऱ्याच्या सर्व आशा लागल्यात त्या